मित्रांनो आपण 4 किलोमीटर पुढे गेलेलो, तिकडनं आपण परत आलो रिटर्न आणि तिकडे शंकर भगवानाचं मोठं मंदिर होतं ते आपण तिकडे दर्शन घेतलं आणि आम्ही इकडे परत आलेलो आहे इकडे. तर इकडे आता आपण व्लॉग चालू करूया. खूप सुंदर इकडचं परिसर आहे. नक्कीच माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज पण तुमच्याबरोबर तुम्हाला बघता येतील आणि नक्कीच आमच्याबरोबर राहा. चला आता आपण जाऊ. इकडचं आजूबाजूचं परिसर आहे या मंदिराची. इकडे पार्किंग आहे, इकडे पार्किंग केलं आहे. त्याच्यानंतर इकडे आतमध्ये एंट्री आहे. एंट्री घेऊ आपण आणि आपण जाऊ पुढे. इकडे स्टार्टिंगलाच बघा किती भारी आहे. इकडे हत्तीचं आहे आणि श्री पंचायत मंदिर. आतमध्ये जाऊ आता, एंट्री करू. चला इकडे पाय धुवायचे आणि आता आपण एंट्री करूया. इथे आपण चपला वगैरे काढलेल्या आहेत, तर आपण इकडे आतमध्ये एंट्री करूया. चला इथून असं एंट्री आहे मित्रांनो. किती सुंदर असं इकडचं मंदिर आहे बघा. हे बघा खूप छान आहे. आपण एंट्री करूया. ऋषी तिकडे चप्पल काढतोय आणि इकडच्या पायऱ्या तर बघा किती छान आहे. इथे श्री साईबाबाचं मंदिर आहे. स्टार्टिंगला साईबाबाच्या मंदिराचं दर्शन घेऊया. ते सर्व लागोपाठच तर इकडे आता साईबाबाचं मंदिर आहे. स्टार्टिंगलाच आपण साईबाबाचं दर्शन घेऊया इकडे. हे बघा, साईबाबा की जय. मित्रांनो हे बघा इकडे साईबाबाचं मंदिर आहे इकडे आणि खूप सुंदर मूर्ती इकडे साईबाबाची. इथे फोटोज अलाउड नाही आहे. बघा असं दिलेलं आहे तरी आपण फोटो काढतोय. जरा नाहीच काढलेला बरं आहे, पण आपण हळूहळू काढू फोटो. हे बघा मित्रांनो मी इकडे आलेलो आहे. बघा पुढे काय आतमध्ये फोटो काढू नाही शकत, पण आपण बाहेरून फोटो काढूया. चला इकडे आहे मंदिर. इकडे आहे मधुरेश्वर गणपती बाप्पाचं मंदिर आहे इकडे. इकडे असे बघा खूप छान मंदिर आहे. गणपतीची मूर्ती आहे. आतमध्ये फोटो अलाउड नाही म्हणून आपण आतून फोटो काढणार नाही, बाहेरूनच आपण फोटो काढूया. त्यांनी सांगितलं आहे तसं आपण ते पाळलं पाहिजे. तुम्ही पण इकडे येऊन असं हे करू नका की फोटो काढायचंच आहे. तुम्ही बाहेरून फोटो काढू शकता. आणि हे इकडचं हे ते गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आता आपण आतमध्ये जाऊन फोटो काढूया. चला तर इकडे खूप सुंदर अशी मूर्तीज आहे आणि मंदिर पण आहे. खूप लाईनीत असे एक दोन असे लाईनीत आहे. सो आपण ते बघू. आणि माझ्या मागे बजरंगबलीचं मंदिर आहे आणि आपण तिकडे दर्शन करूया. आतमध्ये जाऊया. चला इथे फोटोज पण अलाउड नाही आहे. आपण बाहेरून फोटो काढू शकतो, आतून आतमध्ये जाऊन फोटो नाही काढायचे. तर त्यांचं पण एक चांगलंच आहे, पण आपण बाहेरूनच फोटो काढू. त्यांच्या पण आज्ञेचं आपण पालन करूया. सो आता आपण हळूहळू सर्व फोटोज काढू आणि दर्शन पण करू. चला हे बघा इथे बजरंगबलीची मूर्ती आहे इकडे. आता आपण इकडनं पुढे जाऊया, दर्शन घेऊया आणि पुढच्या मंदिराला जाऊया. आपण बघूया. खूप सुरेख इकडचं मंदिर आहे बघा. चला आता आपण पाया पडायला जाऊ बजरंगबलीच्या. इकडे बजरंगबलीचं आपण इकडे दर्शन घेतलेलं आहे. आता इकडे महादेवाची पिंड आहे आतमध्ये. हे बघा खूप सुरेख असं आतमध्ये आहे. आतमध्ये जाऊन आपण शंकर भगवानाची पिंडीचा आपण फोटो घेऊया. चला आता आपण आत जाऊया. नंदी भगवान इथे देव आहे आणि प्रत्येक असं मंदिराच्या दरवाजाच्या बाहेर आहे ना असं ते सुरेख असं आहे. बघा इकडे शंकर भगवानाची पिंड आहे आणि आतमध्ये असं छान प्रकारे असं मंदिर आहे. खूप छान आहे. आता आपण पुढे दर्शनाला जाऊया. चला तुळजाभवानी आई, तुळजाभवानी आई, तुळजाभवानीचं मंदिर आहे इकडे. हे भवानी मातेचं मंदिर आहे इकडे. खूप सुंदर आहे इकडे. का म्हणजे ते साफ करतात आहे म्हणून.
सो आम्ही तिकडे पूर्ण बघून झालेलं आहे. इकडे मूर्तीचं आणि इकडे सर्व इकडचा आजूबाजूचा परिसर आहे. हे इकडे बघा इकडे, आणि हे बाहेर अथांग असं सुंदर आपलं हिरवगार निसर्ग, आपल्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे आहे. इकडचं मंदिर हे पूर्ण 1 2 3 4 5 असे 5 लगातार असे मंदिर आहेत आणि खूप सुंदर आहे सर. खूप छान प्रकारे इकडे हे केलेलं, आणि असं खूप सुंदर इकडे मंदिर आहेत. इकडे बघा तुम्ही, जे 5 मंदिर आहेत आणि सर्व मंदिरांमध्ये सर्व खूप सुंदर असं सर्व सजवलेलं आहे. खूप छान असं हे केलेलं आहे. खरंच खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही इकडे या, इकडे व्हिजिट करा. आणि फक्त एवढंच की आतमध्ये जाऊन फोटो काढू नाही शकत, आपण बाहेरून फोटो काढू शकतो. आम्ही बाहेरून फोटो काढलेला आहे आणि ते जरा मस्ती पण केलेला आहे, जरा आतून पण फोटो काढलेले आहेत आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी. म्हणजे तुम्हालाही व्हिडिओ बघताना खूप दर्शन घेता येईल देवांचं. आपण मोजक्या इकडे म्हणजे 5 मंदिरांपैकी आपण बाहेरून पण व्हिडिओज काढलेले. तुम्ही मूर्त्यांचं तुम्हाला दर्शन झालेलंच आहे. तरी मला खूप चांगली मजा आली. आणि हे इकडचं आजूबाजूचं असं परिसर आहे इकडे, आणि हे माझ्या मागेच आहे, तुम्हाला मी दाखवतो. मागेच असं इकडे सुंदर असं इकडे सर्व हे केलेलं आहे बघा. इकडे असे रेखाटणे केलेले आहे आणि इकडे लिहिलेलं पण आहे, भगवान श्री सूर्यनारायण प्रकट होतात. हे प्रगट होतात, ही पूर्ण माहिती आहे ही पूर्ण. सो ही तुम्ही इकडे याल, तुम्ही इकडे बघाल तर खूप सुंदर असं. आणि इकडचं हे आजूबाजूचं परिसर आहे, खूप सुंदर प्रकारे असा परिसर आहे, गार्डन सारखं आहे. आणि तुम्ही फॅमिली बरोबर येऊ शकता. तुम्हाला समजा 1 डे ट्रिप करायची असेल तर तुम्ही इकडे येऊ शकतात, किंवा लोणावळ्याला जाताना तुम्ही, किंवा खोपोलीला जाताना, किंवा पुढे कुठेही जाताना, लोणावळ्याला जाताना किंवा खोपोलीला जाताना, कुठेही जाताना तुम्हाला समजा इकडे मंदिराचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही इकडे मंदिराचं दर्शन घेऊ शकता. हे बघा खूप सुरेख आहे. मी पण मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे, खूप छान आहे, अतिशय सुंदर. आता इकडनं आता आपण ह्याच्या आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र. मित्रांनो हे बघा, हे इकडचं कॅन्टीन आहे, इकडे मंदिर आहे आणि इकडे कॅन्टीन आहे. इकडे तुम्ही खाऊ शकता, पाणी पिऊ शकता, किंवा काय घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. हे इकडे आहे, आपण पाणी पिऊया, जाऊ तिकडे. चला.